नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ही पेपर 2 कॉमर्समधून देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी आपला पेपर 2 कॉमर्सचा सिलेबस काय असणार आहे, यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत का, जर चेंजेस केलेले असतील तर त्यामध्ये काय काय नवीन गोष्टी ॲड झालेल्या आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. बघा, महाराष्ट्र सेट 2026च्या एक्झामिनेशनची नोटिफिकेशन लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि एकदा नोटिफिकेशन आली की ॲप्लिकेशन फॉर्म्स पण लगेच भरले जातील आणि एक्झामिनेशन पण लगेच होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त वेळ उरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीची तयारी आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आपली लाईव्ह बॅच येत्या 18 मे पासून सुरू होत आहे. यामध्ये तुमचा पेपर 2 कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल, ज्यामध्ये तुमचा सिलेबस कम्प्लिटली कव्हर होणार आहे. जर तुम्हाला काही कारणामुळे लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आला तर त्याचा रेकॉर्डेड व्हर्जन पण तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुमची स्टडी कुठेच थांबणार नाही. बरोबर आहे. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल पण मिळणार आहे, जसे की मॉक टेस्ट है ना, PYQs विथ एक्सप्लेनेशन, MCQs, युनिट वाइज MCQs है ना, डाउट क्लिअरिंग सेशन्स पण त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मॅरेथॉन सेशन पण तुम्हाला मिळणार आहेत. आणि पेपर 2 सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर 2 च्या बॅच सोबत तुम्हाला पेपर 1 ची बॅच सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर अजिबात उशीर करायचा नाहीये. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्ही ही बॅच फटाफट जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा. कारण नोटिफिकेशन आल्या आल्या आपल्याला खूप घाई करायची आहे, फटाफट प्रिपरेशनला लागायचं आहे. ठीक आहे. तर 18 मे पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. सर्वांनी आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला सुरू करायचं आहे. तर हा आहे आपला ऑफिशियल सिलेबस. बघा, महाराष्ट्र सेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप, ओके, जे की कंडक्टेड बाय युनिव्हर्सिटी ऑफ पुणे आहे. राईट. आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे असते ते युनिव्हर्सिटी ऑफ पुणेच्या मार्फत घेतली जाते. त्याचा कॉमर्स या सब्जेक्टचा जो सिलेबस आहे तो आता आपण बघणार आहोत. बघा, यामध्ये टोटल 10 युनिट आहेत. युनिट 1, युनिट 2 असं 10 पर्यंत युनिट दिलेले असतात. पहिला जो युनिट आहे आपला तो आहे आपला बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, जो की अत्यंत महत्त्वाचा युनिट आहे. आता याच्यामध्ये कुठले टॉपिक्स असतात, जसं की फेमा आहे, CSIR आहे, मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसीज आहेत, राईट, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, सोशिओ कल्चरल फॅक्टर्स, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSIR आपलं आहे. बरोबर. त्यानंतर स्कोप आणि इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस हा एक टॉपिक महत्त्वाचा टॉपिक्स आहे. याच्यामध्ये मोड्स ऑफ एंट्री इंटू इंटरनॅशनल बिझनेस आहे, जसं की FDI FPI पण बघतो, या सर्व गोष्टी आहेत. राईट. थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड आहे. राईट. टॅरिफ, नॉन टॅरिफ बॅरियर्स, इंडियन फॉरेन ट्रेड पॉलिसी, या सर्व याच्यामध्ये येतात. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे FDI FPI. राईट. याच्या पॉलिसीज काय, इंडियाची FDIची पॉलिसी काय, या सर्व गोष्टी आहेत. BOP, त्यानंतर रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, IMF, या सर्व इंटरनॅशनल बिझनेसेस आहेत किंवा इंटरनॅशनल तुम्ही म्हणू शकता एन्व्हायरमेंट आहे, बिझनेस एन्व्हायरमेंट. राईट. या सर्व गोष्टी आपल्या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला दिसून येतात. राईट. दुसरा जो युनिट आहे तो आहे आपला थोडासा प्रॅक्टिकल युनिट आहे, तो म्हणजे आपला अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. ओके. आता यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, जसं की अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अगदी महत्त्वाचं आहे. पार्टनरशिप अकाउंट याच्यामध्ये दिलेलं आहे, कॉर्पोरेट अकाउंटिंग दिलेलं आहे, कॉस्ट मॅनेजमेंट आहे. ओके. HRA आहे आपल्याकडे, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आहे. राईट. त्यानंतर ऑडिटिंगमध्ये म्हटलं तर वाउचिंग अँड व्हेरिफिकेशन अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ऑडिटिंगमध्ये. ओके. त्यानंतर तिसरा युनिट आहे आपलं बिझनेस इकॉनॉमिक्स, है ना. यामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स काय असतं, राईट, बिझनेस फर्म्सचे ऑब्जेक्टिव्स काय असतात, डिमांड ॲनालिसिस, यामध्ये AR MR रिलेशनशिप आपल्याला बघायचं आहे. आपण लाईव्ह सेशन्समध्ये या सर्व गोष्टी कव्हर करणारच आहोत. राईट. कन्झ्युमर बिहेवियर, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन, या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. चौथा युनिट आहे बिझनेस फायनान्स. ओके. यामध्ये बिझनेस फायनान्स रिलेटेड सर्व टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. लीज फायनान्सिंग सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आपल्याला बघायचं आहे. ओके. कॅपिटल बजेटिंग अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यावरती प्रश्न आपल्याला हमखास विचारलाच जातो एक्झामिनेशनमध्ये, तो आपल्याला कव्हर करायचा आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. GDR अँड ADR अगदी महत्त्वाचं आहे, याला अजिबात इग्नोरच करायचं नाही, आपल्याला हे पूर्ण शिकायचंच आहे. ठीक आहे. पाचवा युनिट आहे आपला सगळ्यात महत्त्वाचा, रिसर्च मेथड्स आणि बिझनेस स्टॅटिस्टिक्स.
ओके. आता यामध्ये थोडेफार आपल्याला जे रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये आपण शिकणार आहोत पेपर 1मध्ये त्याचे काही टॉपिक्स पण आपल्याला याच्यात बघायला मिळतील, जसं की हायपोथेसिस टेस्टिंग वगैरे असते, राईट. सॅम्पलिंग वगैरे असतं, डेटा कलेक्शन असतं, राईट. हे रिसर्चचे झाले. बिझनेस स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला मेजर्स ऑफ स्क्यूनेस बघायचं आहे, डिस्पर्जन बघायचं आहे, सेंट्रल टेंडन्सी, असे प्रॅक्टिकल पण आहेत आपल्याकडे. ठीक आहे. युनिट 6 आहे तुमचा टोटली थिअरेटिकल आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंटवरती आहे. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट बघायचं आपल्याला, प्रिन्सिपल्स ऑफ फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, राईट. त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड बिझनेस एथिक्स आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे HRM आहे, ज्यावरती प्रश्न हमखास येतोच बरं का एक्झामिनेशनमध्ये. 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रायझल अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके. आणि बाकी पर्सनॅलिटीमध्ये ॲटिट्यूड्स, इमोशन्स, ग्रुप डायनॅमिक्स है ना, ऑर्गनायझेशनल कल्चर पण आपल्याला बघायचं आहे. हा आपला सिलेबस आपल्या एक्झामिनेशन पुरताच आहे. ठीक आहे. युनिट 7 बघितलं तर बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आपल्याला बघायला मिळतील आपल्या 7th युनिटमध्ये. बँकिंग रिलेटेड किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स रिलेटेड सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसून येतील, जसं की कमर्शियल बँक काय असतं, रुरल बँक काय असतात, रुरल बँकचे टाईप कुठले कुठले आहेत, एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, हे आपल्याला बघायचं आहे, राईट. रिस्क मॅनेजमेंट आहे, NPA मॅनेजमेंट आहे, राईट. त्यानंतर फायनान्शियल मार्केटमध्ये मनी मार्केट, कॅपिटल मार्केट काय असतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट, बॉन्ड्स वगैरे काय असतं, हे पण आपण बघणार आहोत, राईट. त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कुठले असतात, NBFC काय असतं, DFI काय आहे, या सर्व गोष्टी. आपल्या भारतामध्ये फायनान्शियल रेग्युलेशन्स काय आहेत, राईट. फायनान्स सेक्टर है ना मध्ये रिफॉर्म्स झालेले आहेत का, हे थोडंसं करंट बेस आपल्याला बघायचं आहे, राईट. इन्शुरन्सचा एक पार्ट आपल्याला याच्यामध्ये दिसून येणार आहे. मार्केटिंग मॅनेजमेंट एक आपल्याला युनिट आहे, 8वं युनिट आहे, ज्यामध्ये मार्केटिंग रिलेटेड सर्व गोष्टी आहेत, जसं की मार्केटिंग चॅनल्स कुठले असतात, मार्केटिंग मिक्स काय असतं, बरोबर आहे, प्रोडक्ट लाईन काय असतं, प्रोडक्ट लाईफ सायकल काय असतं, करेक्ट, प्राईस डिसिजन काय असतं, है ना, ट्रेंड इन मार्केट काय आहे, लॉजिस्टिक मॅनेजमेंट काय आहे, राईट. या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्यानंतर 9वा युनिट थोडासा फॅक्च्युअल आहे, ज्यामध्ये आपल्याला ॲक्ट्स वगैरे बघायला मिळतील, जसं की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट त्यामध्ये येतं, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट येतं, सेल ऑफ गुड ॲक्ट आहे, कंपनीज ॲक्ट आहे, है ना, द कॉम्पिटिशन ॲक्ट आहे, RTI ॲक्ट आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे, GST सुद्धा याच्यामध्ये आढळून येतं. आणि आपला 10वा युनिट जो आहे तो पूर्णतः टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंगवरती दिलेला आहे. यामध्ये आपण शिकणार आहोत एक्झम्प्टेड इन्कम कुठले असतात, कॅल्क्युलेट कसं केलं जातं, बरोबर आहे, इंटरनॅशनल टॅक्सेशन काय असतं, इन्कम टॅक्स काय असतं, त्यासोबत कॉर्पोरेट टॅक्स काय असतं, डिडक्शन्स आणि कलेक्शन्स ॲट सोर्स काय असतं, या सर्व गोष्टी आपल्याला 10व्या युनिटमध्ये बघायला मिळतील. सो हा आपला ओव्हरऑल डिटेल्ड सिलेबस असणार आहे कॉमर्स पेपर 2चा. जर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 हे कॉमर्स पेपरमधून देत असाल तर हा सिलेबस आपला एक्झामिनेशनचा असणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक्झामिनेशनमध्ये काहीही येणार नाही. सो अशाच पद्धतीने आपले सर्व लाईव्ह सेशन्समध्ये हे टॉपिक्स कव्हर केले जातील आणि तुमचा सिलेबस पूर्ण केला जाईल. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही विचारायचं असेल, डाऊट असतील एक्झामिनेशन रिलेटेड, सिलेबस रिलेटेड, राईट, लाईव्ह सेशन रिलेटेड, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला देईन. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.